नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आतून माणूस पूर्ण तुटलेला असतो. लोकांमध्ये बसूनही एकटेपणा जाणवतं. मन सतत थकल्यासारखं वाटतं. डोक्यात हजारो विचार चालू असतात आणि त्या सगळ्या गोंधळात एक प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतो. स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? कारण जेव्हा दुःख जास्त वाढतं तेव्हा विश्वास कमी व्हायला लागतो. प्रार्थना करूनही काही बदलत नाही असं वाटतं. जप करूनही मन शांत होत नाही असं वाटतं. आणि मग माणूस हळूहळू आतून रिकामा व्हायला लागतो. पण खरं सांगायचं तर स्वामी नेहमी मोठ्या चमत्कारांनी बोलत नाहीत. ते अनेकदा संकेतांनी बोलतात, शांततेतून बोलतात, परिस्थितीतून बोलतात, मनातून बोलतात. फक्त आपण ते ओळखत नाही. काही लोकांना वाटतं की स्वामींचा अनुभव म्हणजे अचानक आयुष्य बदलणारी घटना, पण तसं नेहमी नसतं. अनेक वेळा स्वामी आधी माणसाच्या मनापर्यंत पोचतात आणि त्यानंतर हळूहळू आयुष्य बदलायला सुरुवात होते. पहिलं चिन्ह म्हणजे अचानक मिळणारी शांतता. कारण जेव्हा माणूस खूप ताणात असतो तेव्हा त्याचं मन सतत धावत राहतं. भीती, चिंता, भविष्य, अपयश, लोक काय म्हणतील, हे सगळं मनाला खात राहतं. पण काही वेळा अचानक काही कारण नसताना मन शांत वाटायला लागतं. समस्या तशाच असतात, परिस्थिती बदललेली नसते, पण आतून कोणीतरी सांगत असतं, घाबरू नको, वाटायला लागतं. समस्या तशाच असतात, परिस्थिती बदललेली नसते, पण आतून कोणीतरी सांगत असतं, घाबरू नको, सगळं संपलेलं नाही. आणि ही भावना शब्दात सांगता येत नाही, ती फक्त जाणवते. काहींना ती मंदिरात बसल्यावर जाणवते, काहींना स्वामींचं नाव घेताना, काहींना रात्री सगळे झोपल्यावर. दुसरं चिन्ह म्हणजे स्वामींचं नाव पुन्हा पुन्हा कानावर पडणं. अचानक कोणीतरी स्वामींबद्दल बोलणं. मोबाईल उघडला तरी स्वामींचे विचार दिसणं. रस्त्यावर जाताना स्वामींचा फोटो दिसणं. अनेक लोक याला योगायोग म्हणतात, पण प्रत्येक गोष्ट योगायोग नसते. काही वेळा ते संकेत असतात. कारण स्वामी जेव्हा एखाद्याला जवळ घेतात तेव्हा ते त्याच्या आयुष्यात हळूहळू दिसायला लागतात. तिसरं चिन्ह म्हणजे स्वप्न. प्रत्येक स्वप्नाला अर्थ नसतो, पण काही स्वप्न मनात खोलवर राहतात. काही लोक सांगतात की त्यांनी स्वामींना पाहिलं, काहींना मंदिर दिसलं, काहींना फक्त प्रकाश दिसला, आणि उठल्यावर मनात एक वेगळी शांतता होती, जणू काही आतून कोणीतरी धीर दिला. हे अनुभव समजावून सांगणं कठीण असतं, पण ज्यांनी अनुभवलंय त्यांना त्याचं वजन समजतं. चौथं चिन्ह म्हणजे काही लोक अचानक आयुष्यातून दूर जाणं. आणि हे खूप वेदनादायक असतं. कारण ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तीच माणसं बदलायला लागतात. नाती तुटतात, गैरसमज वाढतात, आणि त्यावेळी माणूस विचार करतो, स्वामी माझ्यासोबत असतील तर माझ्याच आयुष्यात एवढं वाईट का घडतंय? पण अनेक वेळा स्वामी आधी चुकीची माणसं दूर करतात. कारण प्रत्येक जण आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतो. काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. पाचवं चिन्ह म्हणजे आतून येणारी जाणीव. अचानक एखादी गोष्ट करू नको असं वाटणं, एखाद्या व्यक्तीपासून दूर राहावंसं वाटणं, किंवा कोणताही पुरावा नसताना एखाद्या गोष्टीबद्दल मन सावध करणं, आणि नंतर लक्षात येणं की मन बरोबर होतं. काही लोक याला अंतर्मन म्हणतात, पण भक्त म्हणतात ती स्वामींची सावली असते. सहावं चिन्ह म्हणजे योग्य वेळी योग्य मदत मिळणं. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटत असतात तेव्हा अचानक कुठून तरी मदत मिळते. एखादा माणूस भेटतो, एखादा फोन येतो, एखादी संधी मिळते, आणि त्या क्षणी वाटतं, हे माझ्या हातात नव्हतं. कारण काही वेळा स्वामी उत्तर थेट देत नाहीत, ते माणसांच्या रूपात मदत पाठवतात. सातवं चिन्ह म्हणजे जप करताना होणारे बदल. काहींना अचानक डोळ्यात पाणी येतं,
काहींना अंगावर शहारे येतात, काहींना छातीत हलकं वाटतं, काही वेळा कारण नसताना रडू येतं आणि लोकांना वाटतं आपण कमकुवत झालोय. पण अनेक वेळा ते आत साचलेलं दुःख बाहेर पडत असतं. कारण मन रिकामं झाल्याशिवाय शांतता आत येत नाही. 8वं चिन्ह म्हणजे एकटेपण आवडायला लागणं. आधी सतत लोकांमध्ये राहणारा माणूस हळूहळू शांत बसायला शिकतो, स्वतःसोबत वेळ घालवायला शिकतो, कारण आतून बदल सुरू झालेला असतो. 9वं चिन्ह म्हणजे जुन्या जखमा पुन्हा आठवणं, जुन्या चुका, जुनी दुःख, जुनी माणसं. कारण बरे होण्याआधी मन सगळं वर आणतं आणि तो काळ खूप कठीण असतो. पण कधीकधी स्वामी आधी तुला तुझं खरं दुःख दाखवतात आणि मग हळूहळू तुला मजबूत बनवतात. 10वं चिन्ह म्हणजे आशा संपत नाही. आयुष्य कितीही कठीण झालं तरी आत कुठेतरी एक छोटासा विश्वास जिवंत राहतो आणि कदाचित तोच स्वामींचा स्पर्श असतो. कारण पूर्ण अंधारातही जर माणूस पुन्हा उठायचा प्रयत्न करत असेल तर तो एकटा नसतो. आणि कदाचित आज तू हा आवाज ऐकतो आहेस कारण तुझ्या मनालाही आधार हवा आहे. कदाचित तू खूप थकलेला आहेस, लोकांसमोर हसतोयस, पण आतून तुटलेला आहेस आणि म्हणूनच तुला हे शब्द ऐकायला मिळत आहेत. कारण काही वेळा स्वामी मंदिरात नाही तर योग्य वेळी भेटणाऱ्या शब्दात असतात, शांततेत असतात, डोळ्यात येणाऱ्या अश्रूंमध्ये असतात आणि जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मनात उरलेल्या त्या शेवटच्या विश्वासात असतात. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.